नमस्कार. जर आले पिकाची शेती तुम्ही करत असाल दरवर्षी किंवा यंदाच्या वर्षी पहिल्यांदा देखील केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये 2-3 समस्यांना जास्त फोकस केलं जातं किंवा त्या अडचणी जास्त येतात, जसे सड, कंदकूज, मर किंवा करपा, जीवाणूजन्य बुरशीजन्य करपा, निमॅटोड, सूत्रकृमी, ह्या 4-5 अडचणी किंवा या 2-3 अडचणींना जास्त काम करावं लागतं किंवा त्याच्यावर फोकस आपल्या सगळ्यांचा असतो. मग आता सर्वात पहिली अडचण ती म्हणजे सड किंवा कंदकूज. आता ही का बरं येते? तर सोपं आहे. जर जमिनीत आपलं पीक वाढत आहे आणि जमिनीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी होत आहे, तर अशा वेळेस मातीच्या 2 कणांमध्ये जी हवा खेळती राहिली पाहिजे याच्या जागा कोणी घेतली? पाण्याने. आणि मग त्यामुळे तिथला ऑक्सिजन देखील कमी झाला आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मित्रबुरशा देखील कमी झाल्या, पण सगळ्यात महत्वाचं की शत्रुबुरशा वाढल्या. उदाहरणार्थ फ्युजेरियम आणि फायटोप्थरा या 2 बुरशांमुळे सगळ्यात जास्त आले पिकामध्ये सड किंवा कंदकूज येत असते. आता कंदकूज किंवा सड हे आपण कसं ओळखतो की आपला जो आले पिकाचा कंद आहे त्याच्यावर तेलासारखे काही तेलकट डाग दिसताय, कूज दिसते, सड दिसते किंवा चिघळून जाते. मग आता यामध्ये कन्फ्युजन करता कामा नये, कारण की जो लेसन निमॅटोड असतो म्हणजे प्रिटिलँकस किंवा रोडोपोलस सिमिलिस हे जे काही 2-3 निमॅटोडचे प्रकार आहेत, की जो रूट बोरिंग निमॅटोड, लेसन निमॅटोड आणि रूट नॉट निमॅटोड हे 3 निमॅटोड आले पिकामध्ये येतात. यामध्ये लेसन निमॅटोड हा, लेसन म्हणजे असे डाग तेलकट प्रमाणे किंवा सडीसारखे डाग देखील तो कंदावर करत असतो. रूट बोरिंग निमॅटोड मध्ये मुळांपासून ते सगळे काही स्पॉट्स दिसायला सुरुवात होते. मग त्यामध्ये देखील आपलं कन्फ्युजन होणार आहे, कारण की निमॅटोड म्हणजे गाठी असंच फक्त, असं नाहीये. आले पिकामध्ये हे 2 निमॅटोड देखील आहे की त्याच्यामुळे देखील आपल्याला वाटेल की ती सड आहे किंवा कंदकूज आहे, पण त्या निमॅटोडमुळे डॅमेज असू शकते आणि निमॅटोडने डॅमेज केल्यानंतर त्याच्यावरती अडचण सडीची परत येणारच. हा पहिला मुद्दा.